ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. अभि हे काय झालं रे अचानक? सारखा सारखा तोच विचार येतोय मनात. अभिला काय झालं असेल अभि? मला तर काहीच सुचत नाही. अभिकडे अगदी बघवत नाहीये रे. कितीही मोठं संकट असो अभि अगदी धीराने घ्यायची. आणि एवढा कसला शॉक बसला असेल तिला की तिची अशी अवस्था व्हावी. आय डोंट नो ॲश. मला काहीच कळत नाही की काय झालंय. अभि उद्या सकाळपर्यंत अभि नॉर्मल व्हायलाच हवी. नाहीतर एक गोष्ट निश्चित आहे की तिने अशी कोणती तरी भयानक गोष्ट बघितली आहे किंवा ऐकली आहे ज्याच्यामुळे तिला एवढा मोठा शॉक बसलाय. अभि मला कळत नाही अशी कुठची गोष्ट असेल रे. अभि
टेन्शन घेऊ नको. शी इज गोइंग टू बी ओके. बेटर बी अ मला खूप भीती वाटतेय. आई, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. मगाच्या फोनविषयी. म्हणजे ही गोष्ट मैथिली प्रकरणाशी तर निगडीत नसेल ना? मलाही तीच भीती वाटते. अवंतिकाला हे कळलं तर नसेल. आणि तेव्हा रुक्मिणीने मैथिलीला तिथून जाताना बघितलं म्हणे. काय? होय, मग हे नक्कीच आहे. कारण गप्प का झालं? नाही काय बोलत होता तुम्ही दोघी? ही मैथिली कोण आहे? ती जी मुलगी त्यांच्या घरी राहते ती? आणि हे म्हणजे हे काय नक्की गोष्ट काय, संबंध काय? काही नाही रे, काही नाही. कॉफी घेतोस तू? जा जरा कॉफी करून आण पूर्वा. मला कॉफी नकोय पूर्वा. आई, आय एम सिरियस. मला सांग, हे प्रकरण नक्की काय आहे? निखिल, सौरभचं मैथिलीवर प्रेम होतं. निखिल, तू इथे नव्हतास त्या मधल्या काळात काय घडलं ते तुला ठाऊक नाहीये. शोभनाने सौरभला अवंतिकाशी लग्न करायला भाग पडले कारण मैथिली तिच्या स्टेटसला शोभणारी नव्हती म्हणून. आणि सौरभ लग्न करायला तयार झाला कारण शोभनाने त्याला इस्टेटीतून बेदखल करण्याची धमकी दिली होती. हो. म्हणून त्याने अवंतिकाशी लग्न केलं. हाऊ मीन. आणि लग्नानंतर पण त्यांचं प्रकरण चालूच होतं. माय गॉड. मी शोभनाला सारखं बजावत होते याचा परिणाम चांगला होणार नाही. तिने सुद्धा तिच्या परीने प्रयत्न केला, पण शेवटी जर हे सगळं अवंतिकाला कळलं असेल तर शी मस्ट बी इन डीप शॉक. अतिशय आनंदात होती रे ती. फार गोड, हसरी आणि मनस्वी मुलगी आहे ती. मला सुद्धा तिच्या समोर जाताना नेहमी अपराधी वाटायचं. जर सौरभ असा वागला असेल नाही तर हे त्याचं साप चुकलंय. त्याने लग्नाच्या नावाखाली आपल्या आई बरोबर सौदा केला. त्याला लग्न म्हणजे काय बिझनेस डील वाटलं काय? इट्स शेमफुल. निखिल, निखिल थांब. हे बघ निखिल, हे बघ, तू त्याच्याशी वाद घालून आपले रिलेशन स्पॉइल करू नकोस. शोभनाला किंवा सौरभला तू त्यांच्याशी काही बोललेलं आवडेल की नाही, आय डाऊट. मला खरी काळजी आहे ती अवंतिकाची आहे. जर याच कारणाने तिने शॉक घेतला असेल ना तर तिनं आतमध्ये कोंडून ठेवलेला आक्रोश बाहेर यायलाच हवा. एनी हाव, कशाही प्रकारे तो बाहेर यायलाच हवा.
सौरभदा, काय चाललं? हं? पुन्हा तेच? काय करू मी? अवीची अवस्था अरे हो, पण तू असा वागला नाही ती बरी होणार आहे का? सौरभदा, अवी जेव्हा घरी आली तेव्हा तूही घरी होतास. तरी तुला माहित नाही तिला काय झालं ते? What do you mean? आय मीन, असं काय घडलं सौरभदा की अवीने इतका शॉक घेतलाय? माहित असतं मी सांगितलं असतं. सगळे मला असं विचारतात जसं मीच जबाबदार आहे. मला असं म्हणायचं नव्हतं. सौरभदा, प्लीज लिव्ह मी अलोन. सौरभदा, प्लीज. ठीक आहे, पण तो आता अजून घेणार नाही. अभी प्लीज लिव्ह मी अलोन. प्लीज. नको राजा, रडू नको बाबू. अवी, अवी घे ना त्याला. अवी बघ ना, खूप रडतोय तो. घे ना अवी त्याला. मम्मा, मम्मा तुम्ही तरी काहीतरी सांगा ना अवीला. अवी काय झालं? मला नाही सांगणार काय झालं? अशी का वागतेस तू? बघ ना केवढा रडतोय. प्लीज घे ना आर्याला. बोल ना, मला खूप भीती वाटतेय. हॅलो, मम्मा, अवीची आई. हा काकू बोला. मी बरी आहे. काकू, अवी आर्याला घेऊन डॉक्टरांकडे गेलीये. नाही नाही, बरा आहे, जरासा ताप आला. हो, मी सांगते. ठेवू मी? हो रे, हो रे. यावेळेस मी काहीतरी सांगून निभावून गेलो, पण अवीसारखं अशीच राहिली तर दरवेळेस आपण काय उत्तर द्यायचं? मग काय झालं असेल हो अवीला?
मी तिथे का गेले? मी सौरभला फोन करून सांगितलं असतं तर. वहिनींना काय वाटत असेल माझ्याबद्दल? सौरभने मला थांबवून घेतलं आणि मी दुःखाच्या आवेगात त्याच्याहून दूर जायचं सोडून. देवा, आता काय होईल देवा? भावना, अवंतिकाच्या तब्येतीत अजून काहीही सुधारणा नाही. मला राहून राहून आश्चर्य वाटतंय शोभना. नेमकं काय घडलं असेल ग? या घरातल्या प्रत्येक माणसाला तोच प्रश्न पडलाय की असं झालंय तरी काय. नाही नाही ते विचार येतात मनात. आम्हाला तरी एक अनामिक भीतीच वाटू लागलेली आहे. शोभना, भावना, काही विपरीत तर होणार नाहीये ना? विपरीत तर घडलंच आहे ग. अभिचं लग्न झाल्यापासून या घरात विचित्र गोष्टी घडू लागलेल्या आहेत. तू काहीही म्हण, अभिचं लग्न ह्या वास्तूला काही लाभलेलं नाहीये. शोभना, अगं काहीतरीच काय बोलतेस असं? आणखीन काय काय घडणार आहे देव जाणे. हे काय चाललंय सौरभ? मी पुन्हा पूर्वीसारखे वागायला लागलेले आहात. तुम्हाला माहिती आहे मला असले तमाशे आवडत नाही. काल जे काय घरात घडलं त्याबद्दल चिंता आणि भीती आम्हालाही वाटतेय, पण म्हणून आम्ही असले प्रकार करत नाही आहोत. मम्मा प्लीज, आय एम ऑलरेडी अपसेट. प्लीज सौरभ, आम्हाला वाटतंय की मम्मा तुम्ही प्लीज प्लीज डोंट स्टार्ट इट अगेन. मला आधीच माझी तब्येत बरी नाहीये. आम्हाला वाटतंय की तुम्ही काहीतरी अवॉइड करताय. तुम्हाला माहितीये इथे काय घडलं ते, आणि ते तुम्हाला आम्हाला सांगायचं नाहीये. मम्मा प्लीज. मम्मा, तुम्हाला काय वाटतं आम्हाला समजत नाही इथे काय चाललं होतं ते? या घरात तुमच्याशिवाय सौरभ, चहा. तुम्ही का चहा घेऊन आलाय? सहज मामा. ठेवा तुटते तिथे, आणि यापुढे खोलीत याल तेव्हा नॉक करून येत जा. कुणाचं काय पर्सनल चालू शकतं. तुम्ही किती लपवायचा प्रयत्न केलात ना सौरभ, तरी आम्ही इथे काय घडलं हे शोधून काढल्याशिवाय राहणार नाही आहोत. नो डॉक्टर, ऍक्च्युअली वी आर ट्राइंग आवर बेस्ट. नाही पण तिच्यात काहीच इम्प्रूव्हमेंट नाही. काय? नाही पण दुसरा काहीच उपाय नाहीये. काय झालं अभि? डॉक्टरांना फोन केला होता. काय म्हणाले? ते म्हणाले जर का अजून काही दिवसात तिच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट झाली नाही तर आपल्याला तिला इलेक्ट्रिक शॉक्स द्यावे लागतील. अभि, शॉक्स? दुसरा काही उपाय नाहीये. आपल्याला अजून कारणच कळत नाही की कशामुळे हे सगळं झालंय. ते ट्रीटमेंट कशी देणार आहेत तिला? दिस इज टू मच. दिस इज व्हेरी सिरियस अभि. मी आता सौरभदांना चहा द्यायला त्यांच्या रूम मध्ये गेले होते. तिथे मम्मा होत्या आणि त्या सौरभदांवरती खूप चिडल्या होत्या. त्या म्हणत होत्या की तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय कळत नाहीये का? त्या दिवशी तुमच्या खेरीज या घरात आणखीन कोण होतं? आणि मी तेवढ्या चहा द्यायला आतमध्ये गेले तर माझ्याचवरती उलट्या ओरडल्या. म्हणजे तुम्हाला नॉक करून येता येत नाही का? इथे कोणाचं काही प्रायव्हेट चाललं असेल तर? सगळी म्हणजे घरातल्या घरात फॅमिली मेंबर्स मध्ये काय प्रायव्हेट आता? मला तर काय कळतच नाही अजिबात. नाही म्हणजे मम्मा सौरभदांवरती का चिडले असतील?
त्या दिवशी जरी सौरभदान खेरीज कोणी दुसरं असेल सुद्धा या घरात तरी त्या व्यक्तीचा अभिच्या या अवस्थेशी काय संबंध असेल? अभि ती व्यक्ती असेल कोण रे? खूप भीती वाटते अभि. मला काहीच कळत नाहीये काय चाललंय या घरात.